सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण आज श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन यांच्या पुस्तकाचा अखेरचा भाग वाचत आहोत. तर सुरू करते. आणि अखेरीस HR व्यावसायिकांना दृश्य गोष्टींपेक्षा अमूर्त गोष्टींचं महत्त्व जास्त असतं हे माहीत असतं. कामाची गुणवत्ता ही काम किती प्रमाणात झालं यापेक्षा महत्त्वाची असते. HR व्यावसायिकांना आपल्या देशाची सेवा 2 पातळ्यांवर करता येऊ शकेल. दीपिका पडुकोन काय म्हणाली होती याची मला इथे आठवण होते. सादरकर्त्यांमधलं नातं हे विश्वासाच्या पायावर उभं राहतं. यासाठी जे कामी येतं ते अमूर्त असतं. एकमेकांबरोबर अत्यंत आरामदायक वाटणं. या चौकटीत 3 खेळाडू आहेत: सरकार, मालक आणि कर्मचारी. त्यांच्यातले नातेसंबंध, त्यांच्यातला विश्वास ही मेक इन इंडिया यशस्वी होण्यासाठी, तसंच औद्योगिक नातेसंबंध सौहार्दपूर्ण असण्यासाठी नाजूक बाब आहे. आपण एक दुभंगलेला समाज तयार केला आहे. याचं आपल्याला भान आहे का? आपल्याकडची प्रचंड जास्त लोकसंख्या, असुरक्षित नोकरी आणि अत्यंत कमी वेतनावर सामाजिक सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसताना ज्यांना अपघाताबद्दलची भरपाई देखील मिळू शकत नाही, जगते आहे. या पुरुषांना आपल्या AEEM पुढे कोणती नोकरी देणार आहे ते देखील ठाऊक नाही. त्यांना आपल्याला किती पगार मिळणार आहे हे देखील ठाऊक नाही. मारुती जगदाळे जे श्रमिक एकता महासंघाच्या कार्यालयात काम करतात, शोषण झालेल्या माणसांचा मोठा समूह आपण तयार केला आहे याबद्दल त्यांनी इशारा दिला होता. ते फार भयंकर विधान वाटतं का? अनेक कामगारांच्या मुलाखती घेतल्यामुळे मी त्यांच्याशी सहमत आहे. आपण एका अस्वस्थतेनं ठासून भरलेल्या टाईम बॉम्बवर बसलेलो आहोत, स्फोट होण्याची वाट पाहत. आपण इंग्रजीत ज्याला प्रिकॅरिएट म्हणतात ती अवस्था निर्माण केली आहे. याचा अर्थ अशी माणसं ज्यांची नोकरी आणि पगार यांची शाश्वती नाही. प्रिकॅरिएट हा शब्द प्रिकॅरियस आणि प्रोलेटॅरिएट या 2 शब्दांवरून तयार झालेला आहे. प्रिकॅरिएट या शीर्षकाचं पुस्तकही गाय स्टँडिंग या लेखकानं लिहिलेलं आहे. गाय स्टँडिंग विकासाबाबत अभ्यास करत असतो. त्यानं प्रिकॅरिएटचं वाढतं प्रमाण समाजात विलक्षण अस्थैर्य पसरवतंय असा धोक्याचा इशाराही दिला आहे. नोम चॉम्स्कीनं या पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हटलंय. प्रिकॅरिएट या पुस्तकाचा अक्षरशः एक पंथ तयार झाला ज्यात समाजात असुरक्षिततेपणे सतत नोकऱ्या बदलाव्या लागल्यामुळे आयुष्याचा अर्थ गमावलेल्या लोकांच्या एक वाढत चाललेल्या वर्गाचं वास्तव चित्रण केलेलं आहे. भारतातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. आपल्याला अशा एका नेत्याची गरज आहे जो आशा पल्लवित करेल आणि आपण एका भयमुक्त आयुष्याकडे वाटचाल करू शकू. ASAL सारखे तुरळक आणि नाविन्यपूर्ण प्रयोग होत असले तरी प्रिकॅरिएट हा वर्ग वाढत चाललेला आहे आणि आताच्या योजनांमुळे तो वाढतच जाणार आहे. यावरून मला ER योजना काय आहे असा एक प्रश्न विचारावासा वाटतो. जिथे सगळ्या कंपन्या आपलं ध्येय धोरण जाहीर करताना सुरक्षितता, गुणवत्ता आणि व्यवस्थापनाच्या सगळ्याच बाबींबाबत ग्वाही देतात, तिथे फक्त एकाच गोष्टीचा अभाव असतो: कर्मचाऱ्यांबरोबरचे नातेसंबंध. नेटवर जरा शोध घेतला तर ER धोरणं जाहीर केलेल्या 3 भारतीय कंपन्याही दिसणार नाहीत. नेस्ले, टोयोटा, LG सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपली ER धोरणं सुंदर शब्दांमध्ये गुंफून जाहीर करतात आणि आपापल्या वेबसाईटवरही प्रकाशित करतात. तेव्हा भारतीय कंपन्या तसं का करत नाहीत? कारण
आपल्याला सरकारी नियमांच्या अंमलबजावणीबाबत छाननी व्हावी असं वाटतच नाही. लोक प्रश्न विचारणार. त्यामुळे आपण व्हिजन, मिशन, व्यावसायिक मूल्य जाहीर करतो, पण कर्मचाऱ्यांशी नातेसंबंध याबाबतची धोरणं जाहीर करत नाही. LGनं आपलं उत्कृष्ट ER धोरण स्पष्टपणे तयार केले, मात्र त्यांच्या भारतातल्या शाखेनं त्याबाबत राजीखुशीनं फसवणूक केली आहे. टेस्को UK अनुकरण करण्याजोगी ER धोरणं असण्याबाबत प्रसिद्ध आहे, पण त्यांची अमेरिकेतील ER धोरणं मात्र त्याच्या अगदी उलट आहेत. द 2 phases ऑफ टेस्को हा अहवाल तुम्ही जरूर वाचा असं मी म्हणेन. ER धोरणं जाहीर करण्यानंच सगळे प्रश्न सुटणार आहेत असं नाही, पण ती धोरणं मॅनेजरने अवलंबली का हे तपासण्यासाठी, मार्गदर्शक ठरण्यासाठी महत्त्वाची ठरतील. ER धोरणं जाहीर करण्यानं सगळे प्रश्न सुटणार आहेत असं नाही, पण ती धोरणं मॅनेजरने अवलंबली का हे तपासण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मौलिक ठरतील. कामाच्या ठिकाणी लोकशाही आणण्याच्या मार्गातला तो पहिला टप्पा ठरेल. जबाबदार ऑर्गनायझेशन निर्माण करायची असेल तर भारतीय कंपन्यांनी ER धोरणं जाहीर करण्यापासून मागे सरू नये. ER धोरणं तयार करणं हे छोटंसं काम आहे. ती धोरणं आणि कामाच्या ठिकाणी सुसंवादाचं नातं निर्माण करणारी त्या धोरणांची अंमलबजावणी याबाबत आपल्या कृतींचं आत्मनिरीक्षण करत राहणं हे कठीण काम आहे. यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. नेहमीच 2 पर्याय उपलब्ध असतात, 2 मार्ग दिसतात. एक सोपा असतो, त्याचा लाभ इतकाच असतो की तो सोपा असतो. योग्य मार्ग निवडला जो सहसा अवघड असतो, तर त्यातून एक अशी कंपनी तयार होते जिची प्रसिद्धी कामगार मागितले होते, पण त्यांना माणसं मिळाली अशी होऊ शकते. मंडळी, इथे या पुस्तकाचं अभिवाचन संपलेलं आहे. लेखकाबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. श्री विवेक पटवर्धन हे एशियन पेंट्स कंपनीचे HR विभागाचे प्रमुख होते. तिथे त्यांनी एकूण 33 वर्ष काम केलं. त्यांनी काही काळ MSL ड्राईव्ह लाईन्स म्हणजे पूर्वीची महिंद्र सोना लिमिटेड याचं संचालक म्हणून काम बघितलं आणि सध्या ते हायटेक इंजिनियर्स कंपनीचे संचालक आहे. ते 2006-07 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे टिस्को चेअर प्रोफेसर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स होते. त्यांनी औद्योगिक संबंध विषयावरील एक पुस्तक पण संपादित केलं असून एका ललित लेखांच्या पुस्तकांचं लेखनही केलेलं आहे. विवेक पटवर्धन जव्हार मोखाडा विभागात लक्षणीय काम करणाऱ्या आरोहन या NGOचे विश्वस्त आहेत. ते मराठी आणि इंग्रजी भाषात ब्लॉग लिहितात आणि फोटोग्राफीचा छंदही जोपासतात. या पुस्तकाबद्दल थोडंसं माझं मत मी सांगते. एशियन पेंट्स या नामांकित कंपनीतून लेखक HR ग्लोबल हेड या पदावरून निवृत्त झाले असले तरी श्री विवेक पटवर्धन यांनी तळागाळातल्या लोकांशी प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तसं ग्रासरूट लेवलवर पण त्यांनी काम केलेलं आहे हे जाणवतं. पण इतक्या मोठ्या पोस्टवर काम केलेलं आहे तरी देखील हे असं कामसुद्धा त्यांनी केलं आहे. त्यामुळे ते डाव्या विचारसरणीचे होते का असा अर्थ निघतो का? तर किमान मला तरी तसं वाटत नाही. कारण काही सहृदय मानवतावादी विचारसरणीच्या कारखानदार उद्योजकांबद्दल, त्यांच्या सहिष्णुता, एम्पथी अशा भावभावनांबद्दल सुद्धा त्यांनी भरभरून लिहिलं आहे. मान्य आहे की मालक अधिकाधिक फायदा कसा होईल आपला याचा विचार करणारच, पण त्याच वेळी आपण कामगारांचं शोषण करत नाही ना याचंही भान ठेवलं पाहिजे. कारण शेवटी आपला व्यवसाय आपण त्यांच्या बळावरच उभा केलेला असतो आणि त्यांच्यामुळेच तो भरभराटीस आणत असतो.
तर त्यांच्या दृष्टिकोनातूनही विचार करायला हवा. आपण दुसऱ्यांसाठी काही चांगलं केलं तरच ते आपल्याला मदत करण्यास सदैव तयार असतील, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. असं सुंदर पुस्तक आणि त्याचं अभिवाचन करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल या पुस्तकाचे लेखक श्री विवेक पटवर्धन यांचे मनःपूर्वक धन्यवाद. लवकरच अशाच एखाद्या सुंदर पुस्तकाच्या अभिवाचनाची आणि त्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत याची खात्री देते. तोपर्यंत सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार. नमस्कार.